टाकू. तुम्ही मंचुरियनचा आवाज ऐकलाच असेल, किती कुरकुरीत होते. एवढे कुरकुरीत व्हेज मंचुरियन मी कसे बनवले, तर त्यासाठी मी काही टिप्स अँड ट्रिक्स वापरल्या आहेत. तर त्याच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, मध्येच व्हिडिओ स्किप करू नका. हॅलो फ्रेंड्स, मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी विथ वैशालीमध्ये. व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी मी इथे एक छोट्या आकाराचा पत्ताकोबी घेतलेला आहे. त्याला मी 7 ते 8 मिनिट मिठाच्या पाण्यात भिजत ठेवलेलं आणि आता त्याला 2 भागांमध्ये कट करून घेतलं आहे. आपल्याला व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी इथे कोबी कट करून घ्यायचा आहे. कोबी कट करत असताना तुम्ही तो एकदम बारीक कट करून घ्या किंवा तुम्ही तो खिसूनही घेऊ शकता. आणि खिसून घेत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा तुम्ही व्हेज मंचुरियन बनवत असाल तेव्हा मोठ्या खिसणीनेच कोबी खिसून घ्या. जर का तुम्ही बारीक खिसणीने कोबी खिसून घेतला आणि त्यानंतर आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा मिक्स केला तर त्याचं पीठ एकदम घट्ट होतं, जसं की आपण चपातीला बनवतो तसं, आणि त्यामुळे आपले मंचुरियन आतून कच्चे राहतात. इकडे मी माझा अर्धा कोबी लहान आकारात कापून घेतला आहे आणि बाकी अर्धा जो राहिलेला कोबी होता तो मी मोठ्या खिसणीने खिसून आपल्या कट केलेल्या कोबीमध्ये मिक्स करून घेतला आहे. त्यानंतर मी इथे 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत. त्यांना मी इथे बारीक कट करून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे एक गाजर घेऊ शकता मीडियम आकाराचा, तो खिसून किंवा बारीक कट करून घ्या. मी इथे फक्त कांदा आणि कोबी यूज करूनच मंचुरियन बनवते. इथे माझा कांदा आता बारीक कट करून झालेला आहे, तोही मी आता कोबीच्या बोलमध्ये ट्रान्सफर करून घेते. तर इथे पहिली टिप म्हणजे की आपल्याला कोबी जास्त बारीक खिसून घ्यायचा नाही. आता कांदा आणि कोबीच्या मिक्सचरमध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड करते. 1-1.5 मिनटं मीठ, कांदा आणि कोबी मिक्स करून घेतल्यानंतर आपल्या कोबी आणि कांद्याला चांगलं पाणी सुटेल आणि याच पाण्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ॲड करून याचं एक बॅटर किंवा मिक्सचर तयार करून घ्यायचं आहे. शक्यतो इथे दुसऱ्या पाण्याची गरज पडत नाही. मी ते कांदा, कोबी आणि मीठ चांगलं मिक्स करून घेतलं आहे. याच्यामधून बऱ्यापैकी पाणी रिलीज झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपले मसाले ॲड करून घेते आहे. इकडे मी ड्राय मंचुरियन बनवते म्हणून याच्यामध्ये सगळे मसाले मी ॲड करून घेते. जर तुम्ही ग्रेव्हीवाले बनवत असाल तर एवढे मसाले ॲड करायची गरज नाही. सगळ्यात अगोदर मी इथे 1.5 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर मी इथे 1 मोठा चमचा काळी मिरी पावडर टाकली, 1 मोठा चमचा रेड चिली सॉस टाकला आहे आणि 1 चमचा भरून डार्क सोया सॉस टाकला आहे. हे सर्व मी आता एकत्र चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते. हे सर्व ओले पदार्थ मिक्स करून झाल्यानंतर जे काही पाणी याला सुटेल त्याच्यामध्येच आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ॲड करून घेऊयात. इकडे आता आपले सॉस आणि कोबीचं मिक्सचर चांगलं मिक्स करून घेतले. त्याला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे. आता या कोबीमध्ये मी 4 चमचे मैदा ॲड केला आहे आणि 4 चमचे मी कॉर्नफ्लॉवर ॲड करते. दुसरी टिप म्हणजे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची क्वांटिटी आपल्याला सेम ठेवायची आहे. आणि जर का तुमच्या कोबीला जास्त पाणी सुटलं असेल तर ते बॅलन्स करण्यासाठी मैदा जास्त घालण्याऐवजी तुम्ही 2 चमचे कॉर्नफ्लॉवर जास्त ॲड करू शकता. आता हे सर्व मी एकत्र मिक्स करून घेतले. तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता, ते जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही. इकडे मी आपलं पीठ बनवत असतानाच तेल गरम करायला ठेवलेलं, कारण याचं मिक्सचर बनवून झालं की लगेच आपल्याला याचे मंचुरियन तळायला घ्यायचे. जर का जास्त वेळ पीठ असंच बाहेर ठेवलं तर त्याला पाणी सुटायला लागतं व पातळ पिठाचे मंचुरियन शेपही होल्ड करत नाहीत आणि ते क्रंचीही होत नाहीत. मंचुरियन तळत असताना आपल्याला काही स्पेसिफिक शेप त्याला द्यायचा नाही. आपण रेग्युलर भजी तळतो त्याचप्रमाणे त्याला आपल्या बोटाच्या सहाय्याने तेलामध्ये सोडायचं आहे. आणि मंचुरियन तळत असताना तेल चांगलं गरम होऊ द्या. थंड तेलामध्ये जर का तुम्ही मंचुरियन सोडलेत तर ते खूप तेल पितील आणि क्रंचीही होणार नाहीत. आता माझ्या मंचुरियनचा कलर बऱ्यापैकी गोल्डन ब्राऊन झालेला आहे. मी यांना कंटिन्यू मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 मिनिट तळून घेतलेला आहे. मध्येच फ्लेम कमी केलेली नाही.
आणि आपल्याला जेव्हा वाटेल की आपले मंचुरियन आता तयार आहेत, तेव्हा शेवटच्या 10 सेकंदामध्ये गॅसची फ्लेम एकदम फुल केली आणि 10 सेकंद फ्राय करून घेतलेले आहेत. त्याच 10 सेकंदामध्ये यांना चांगला क्रंच येतो. कढईमधून मंचुरियन काढताना ते आपल्याला थोडेसे सॉफ्ट वाटू शकतात, तर त्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. जेव्हा आपण ते बाहेर काढून ठेवू, तेव्हा ते हळूहळू रूम टेम्परेचरवरती येतील. 1 ते 1.5 मिनिट तुम्ही त्याला नॉर्मल टेम्परेचरवरती ठेवलं की ते आपोआप क्रंची होतील. सेम प्रोसिजर फॉलो करून मी माझे सर्व मंचुरियन आता तळून घेतलेले आहेत. हे मी ड्रायच ठेवणार आहे. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही याच्यासाठी ग्रेव्हीही बनवू शकता. इकडे मी मंचुरियनला चांगला रेड कलर येण्यासाठी थोडा खायचा कलर वापरलेला. तो पूर्ण ऑप्शनल आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा तो तुम्ही स्किपही करू शकता. सॉस किंवा शेजवान चटणीसोबत तुम्ही हे एन्जॉय करू शकता. माझे मंचुरियन बॉल्स आता तयार आहेत. इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.